काय काम होतं? मी पळशी शहर या गावाहून आलेलो आहे. आम्ही एक ग्रामीण भागातून आलेले सर्व शेतकरी किंवा अडीअडचणच्या जी कामं आहे लोकांच्या किंवा दस्त नोंदणीची, कोणी लग्नासाठी, कोणी दवाखान्याची कामं असतील, कोणाची काही खाजगी कामं असतील, त्यासाठी दस्त नोंदणी किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले ते लोक कालपासून चक्रा मारत आहे. प्रशासनाचा कालपासून संप चालू आहे आणि या संपामध्ये काही गोंधळ आहे. तो गोंधळ कळाला का म्हणजे पक्षकारांच्या किंवा आमच्या काही लक्षात येईना. काहीच अधिकारी संपावर आहे, काही अधिकारी काम करत आहे, त्यामुळं ते पण काही कळायला काही इथं मार्ग नाही आहे. आणि अनेक लोकांची इथं गैरव्यवस्था आहे. जे काही लांबून लोक आलेली 70-80 किलोमीटरवरून लोक आलेले इथं दस्त नोंदणीसाठी. आता या आजीबाई इथं आलेले आहे, त्यांचं पण इथं म्हणजे इथं कुठली पाण्याची व्यवस्था नाही, कुठल्या काही अजून बसण्याची व्यवस्था नाही. या लोकांना पण त्रास आहे ना. प्रशासनानं विनंती आहे की त्यांनी त्यांचा काय संप असेल तो मागे घेऊन पटल या लोकांची कामं करावं आणि या जे आलेले पक्षकार आहे यांना लवकरात लवकर मोकळं करून द्यावं ही विनंती आहे त्यांना. भाऊ, असा एक आरोप केला जातो का 21 तारखेपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, परंतु रजिस्ट्री कार्यालयामध्ये आणखी म्हणजे त्या तारखेचे 21 तारखेला संप असताना ही दस्त नोंदणी झाल्याचा आरोप होतोय. हो, आम्हाला पण असं तुम्ही जे बोललं आहे बरोबर आहे. आम्हाला पण असं समजलं की इथं 21 तारखेला काही दस्त नोंदणी झालेली आहे. मग ही दस्त नोंदणी कशी झाली? म्हणजे सर्वसामान्याला फक्त दाखवायचं का सर्वसामान्याला विटीच धरलेलं आहे फक्त प्रशासनाने. त्या लोकांचे कारण का 4 वाजेच्या नंतर हे ऑफिस चालू झालं म्हणजे आम्हाला पण तसं कळलं. ते 4 वाजेच्या नंतर कोणाकोणाचे दस्त झाले म्हणजे पैशावाल्यांचेच कामं झाले, काय सामान्य लोकांचे कामं होत नाही हे त्याहून लक्षात येतं. प्रशासन फक्त जो कोणी त्यांना पैसे देईल त्याचं काम करायचं. जो सामान्य माणूस आहे तो इथे येऊन बसणार, वाट बघून तो घरी जाणार, हे त्यांचं काम चालू आहे सध्या. म्हणजे चिरीमिरी घेऊन आतल्या आत कामं झाले असं तुमचा आरोप आहे? हो, चिरीमिरी घेऊनच झालेले काम आहे. तुम्ही एक पदाधिकारी पण राहिले आहेत आणि एक सत्ताधारी पक्षाचे पण पदाधिकारी आहेत, तर तुम्ही कसं बघता आणि हा संप मिटावा म्हणून शासनाकडे काय आहे? शासन याच्यावर त्यांच्या परीनं ते विचार करतील. ज्यांनी संप पुकारला आहे शासन त्यांच्याकडं त्यांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत जातील, शासन त्याच्यावर निर्णय घेईल. पण ज्यांचा संप नाही आहे त्या लोकांनी कशासाठी म्हणजे काय झालं, ड्रायव्हरनी गाडी किन्नरचा संप आहे आणि ड्रायव्हरनं गाडी उभा करून दिली. म्हणजे ड्रायव्हर म्हणतो बाबा किन्नरचा संप आहे, मी गाडी चालवणार नाही. हे कितपत योग्य आहे? हे व्हायला नाही पाहिजे, हे थांबायला पाहिजे. आमची प्रशासनाला तत्काळ विनंती की यांनी तत्काळ हे कर्मचारी दिसत आहे तिथं, मग कोण संपावर आहे कोण नाही ते काही कळायला काम नाही. कोण संपावर आहे कोण काम करत आहे त्याचं काही इथं कळायला मार्गच नाही ना. काय समजणार इथं? आता मी पण बरेच सकाळपासून इथं आलेलो आहे आम्ही. आम्हाला काही तिथं काही कळतच नाही कोण संपावर गेलं कोण तिथं आहे कामावरती. जी संपावर आहे ते तिथं नाही आहे आणि ज्यांचा संप नाही ते पण इथून गायब आहे. ते पण तिथं त्यांच्या खुर्चीवरती बसलेलं नाही. प्रशासनाला काय आवाहन करणार तुम्ही? प्रशासनाला हेच आव्हान आहे की जे लोक आहे आता इथं जे कार्यरत आहे जे अधिकारी त्यांनी तत्काळ या लोकांचे कामं करावं आणि या लोकांना काम करून घरी जाण्यास मार्ग मोकळा करून द्यावा. काय नाव आपलं? आम्ही आलो शहर पळशी. काय काम आहे तुमचं? हां, आमचे काय आहे ते रजिस्टर करणं आहे. त्या रजिस्टरसाठी आम्ही काल पण दिवसभर थांबलो आणि आज पण 9:30 लेट आलेलो आहे. खरं आम्हाला जे ना समोर अर्जंट काम आहे ना, कोणाचे लग्न आहे, कोणाचे काही आहे, कोणाचं काही पुरे काम रखडलेलं आहे. आता इथं काल पण आलो, काल बसलो इथं आहे ना बसायला बी काहीच नाही. आता इथं ते म्हातारे माणसं पूर्ण इथं काहीच नाही. अधिकारी फॅन खाली आहे आणि बाकीचे सामान्य पब्लिक आहे ना हे इथं आता इथं कुठं पाण्याची व्यवस्था नाही, कुठं बसायचं नाही, कुठं फॅन नाही, काहीच नाही. डायरेक्ट उन्हात आता टेम्परेचर किती आहे त्या पद्धतीने कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे ना. ठीक आहे, संपत यांनी लगेच पुरं पेपर मीडियाला सांगायला पाहिजे बाबा 2 दिवस कोणी रजिस्टर ऑफिसला यायचं नाही त्याचं होईपर्यंत. म्हणजे किमान साधारण लोक पर्सेंट होणार नाही ना. हे अधिकाऱ्याचं काय गांगुडे साहेब असो कोणी असो यांनी डायरेक्ट पेपरला चॅनलला बातमी देणे. काय होतं लोक 50 किलोमीटरहून येतात ना. आता इथं काही जळगावून आलेलं काही तर रजिस्टर सिटीत राहिलं बाबा मला भावाच्या नावावर करायचं याच्या नावावर करायचं ते डॉक्युमेंट येते सर पुरे पब्लिक गैरसोय लागली. शासनाला एकाची विनंती आहे लवकरात लवकर हे रजिस्टर चालू करणे आणि इथं जे सामान्य लोक येऊन बसतात यांना काहीतरी इथं शेड किंवा काहीतरी व्यवस्था करणे.